नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। पोलादपूर तालुक्यातील कालवली गावातील अपूर्ण जलजीवन मिशन योजना विरोधात 9 एप्रिल रोजी उपोषण, लेखी आश्वासनानंतर मागे। खलफे यांच्या उपोषणाला सकारात्मक प्रतिसाद। अपूर्ण जलजीवन मिशन योजना व त्यामुळे ग्रामस्थांना होत असलेला त्रास, प्रशासनाच्या अकार्यक्षम शून्य नियोजन कारभाराविरोधात जनतेचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवण्याकरता कालवली गावातील सामाजिक कार्यकर्ते अब्दुल हक मोहम्मद खलफे 9 एप्रिल रोजी तहसील कार्यालयासमोर उपोषण त्यांनी सुरू केले होते। त्यावेळी त्यांच्या समवेत नागरिक, ग्रामस्थ उपस्थित होते। त्यावेळी तहसीलदार कपिल घोरपडे, गटविकास अधिकारी दीप्ती घाट, पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी वर्गासह ठेकेदार यांच्याशी चर्चा करत 20 दिवसात पूर्ण काम व 4 दिवसात पाणी चालू करायचे या आश्वासनानंतर खलफे यांनी आपले उपोषण मागे घेतले आहे। या उपोषणाला सकारात्मक पाठिंबा लाभल्याचे चित्र दिसून आले। शेका पक्षाचे नेते एकनाथ गायकवाड यांनी हे उपोषणस्थळी भेट दिली व मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला। गेल्या 2 वर्षापासून कालवली गावामध्ये जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाण्याच्या योजनेचे काम सुरू आहे, मात्र अद्याप ते अपूर्ण आहे। याबाबत दिनांक 20/2/2025 रोजी अब्दुल हक खलफे यांनी उपअभियंता पोलादपूरला निवेदन दिले होते। त्याचप्रमाणे वेळोवेळी प्रत्यक्ष भेटून व फोनवर संपर्क केला, मात्र पाणी सुरू होण्याच्या आश्वासनापलीकडे पुढे काहीही झाले नाही। मात्र आज 9 एप्रिल रोजी खलफे यांनी तहसीलदार कार्यालयासमोर आपल्या समर्थक सह उपोषणाला सुरुवात केली होती। त्यानंतर स्थानिक प्रशासनातर्फे खलफे यांची उपोषणस्थळी भेट घेत चर्चा करण्यात आली। त्याचप्रमाणे ग्रामीण पाणी पुरवठामार्फत लेखी आश्वासनही देण्यात आले। नळ पाणी पुरवठा कालवली योजनेचे ठेकेदार IA कन्स्ट्रक्शन राजेवाडी यांनी मौजे कालवली येथील नळ पाणी पुरवठा योजनेच्या कामासंदर्भात सद्यस्थितीत 95% काम पूर्ण झाले असून त्यांनी सदरचे उर्वरित काम हे 20 दिवसांमध्ये पूर्ण करून देण्यात येईल असे लेखी आश्वासन ग्रामीण पाणी पुरवठा व कार्यालयास सादर केले आहे। त्यानुसार या कार्यालयामार्फत खलफे यांना अपूर्ण असलेली कामे 20 दिवसात पूर्ण करून घेऊन पाणी पुरवठा सुरळीत करण्यात येईल, तरी तुम्ही केलेले उपोषण मागे घेण्यात यावे अशी विनंती करण्यात आली होती। त्यानुसार सदरचे उपोषण मागे घेण्यात आले आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी धनराज गोपाळसह तृप्ती भोईर, पोलादपूर।